मंडळी, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठ्यांचं भगवं वादळ घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले। त्यांच्यासोबत प्रचंड मोठा ताफा आहे। काल एका आंदोलकाचा व्हिडिओ पाहिला, त्याचं नाव काय माहित नाही, पण ते आंदोलक चक्क सायकलवर मुंबईच्या दिशेने निघाले। वाटेतल्या पावसाच्या सरी त्यांच्या निर्धाराला तोडू शकला नाही। अंगावर साधा रेनकोट नाही, तशा अवस्थेत ते मोठ्या जिद्दीनं अंतर कापतायत। खरं सांगू, फॉर्च्युनरच्या पुढच्या सीटवर बसून भाकर खाणाऱ्या नेत्यांच्या रीलमधल्या दिखाऊ साधेपणापेक्षा सायकलवरचा तो माणूस खरा गरजवंत आणि रियल वाटला। पिढ्यानपिढ्या सत्तेच्या उभीला बसलेले फॉर्च्युनरचं ऐश्वर्य मिरवणारे प्रस्थापित एका बाजूला आणि रोजच्या पोटाची तजवीज करण्यासाठी धडपडणारे दुसऱ्या बाजूला, अशी प्रचंड मोठी दरी मराठा समाजात आहे आणि ते वास्तव आहे। काही लोकांचे कारखाने आणि फॉर्च्युनर दाखवणं उपेक्षितांच्या प्रश्नावरचं उत्तर असू शकत नाही। ती अस्वस्थता संवेदनशीलपणे समजून घ्यावी लागेल। त्या अस्वस्थतेचं दृश्य रूप मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आहे। ज्या तडफेनं मराठवाड्यातील सामान्य माणूस आंदोलनात उतरलाय, तीच मनोज जरांगे पाटील यांची खरी ताकद आणि आंदोलनाची खरी शक्ती आहे। मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांच्या प्रतिक्रिया ऐकत होतो। त्यांना बाकी काहीच माहित नाही, काही ऐकायचं सुद्धा नाहीये। त्यांना फक्त आरक्षण हवंय, आणि तेही मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं। ते कसं मिळणार, कायदेशीर अडचण काय, मार्ग काय, याच्याशी त्यांना काही एक देणं घेणं नाहीये। आरक्षण हाच त्यांना त्यांच्या अडचणीतून सोडवणूक करणारा एकमेव मार्ग वाटतोय, आणि तो मार्ग ओबीसीतून आरक्षण। ते मिळवून देणारा विश्वास म्हणजे मनोज जरांगे पाटील। पण आरक्षण ही भावनिक गोष्ट नाहीये, ती कायदेशीर संवैधानिक अशी बाब आहे। मराठा आंदोलकांना सरकारनं दिलेलं 10% आरक्षण मान्य नाहीये। ज्या ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली जाते, पण त्यासाठीची प्रक्रिया नेमकी काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। 50% मर्यादा ओलांडण्यासाठी सरकारकडे पर्याय काय हे तपासून पाहावं लागेल। ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास मराठा समाजाला खरंच न्याय मिळू शकेल का, आजची परिस्थिती बदलू शकेल का, हे समजून घ्यावं लागेल। या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल। एखादा GR काढून समाधान केलं जाईल, पण न्यायालयीन कसोटीवर ते टिकेल का? ओबीसीतल्या 350 जातींच्या आरक्षणामुळे खरंच किती उत्कर्ष झाला, हेही आपल्याला तपासावं लागेल। जर मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये SCBC EWSच्या मेरिटपेक्षा ओबीसींचं मेरिट जर जास्त आहे, तर मग ओबीसीतल्या आरक्षणाचा आग्रह खरंच मराठा समाजासाठी फायदेशीर ठरेल का, याची चर्चाही आपल्याला करावी लागेल। राजकीय आरक्षणासाठीची ओबीसी आरक्षणाची मागणी होतीये का, हे आपल्याला विचारावं लागेल। म्हणून आज आपण चर्चा करणार आहोत या मुद्द्यावरती, आणि आरक्षणासाठी जरांगेंचा एल्गार। पण मी हटत नाही फडणवीस साहेब। हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही। एका दिवसाच्या परवानगीवरून केला सवाल। परवानगीचा खराय काय तोशी एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे। राज्य सरकारला थेट इशारा। बहुमताची सत्ता आली, मराठ्यांशिवाय आली नाही। पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली, तर येणारे दिवस हे राजकीय करिअर बर्बाद करणारे असतील। मराठा आरक्षणाच्या मागणीवरून अंतरवाली सराटीहून निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गुरुवारी सकाळच्या सुमारास शिवनेरीला पोहोचले। शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचं त्यांनी दर्शन घेतलं। सोबतच त्यांनी शिवनेरी किल्ल्यावरील माती आपल्या कपाळी लावली। शिवनेरीला दिलेल्या भेटीनंतर जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले। आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय। परवाचं मग परवानगी नाही, असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही। एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ दे, एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना। इथूनच गुलाब ट्रका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून। असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य। तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा, माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून। कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब। हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार,
पण आता हटत नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मुंबईकडे निघालेल्या जरांगे पाटलांचं जागोजागी जंगी स्वागत केलं जात आहे. यावेळी बोलताना जरांगेंनी राज्य सरकारला गर्भित इशारा दिलाय. मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतल्यावर पुढच्या काळात पण काय होईल? तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा काढून टाका. बहुमताची सत्ता आली, मराठ्यांशिवाय आली नाही. पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीचे तुमच्या विरोधात जर गेले तर येणारे दिवस हे राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे. म्हणून मी कालही सांगितलं, शहागडच्या फुटा चौकातून, आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथ्याहून सांगतो, विनंती करून सांगतो. ते योग्य संधी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकायची. तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा. हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही. जरांगे पाटलांच्या मुंबईतल्या आंदोलनाला पोलिसांनी केवळ 1 दिवसाची परवानगी दिली आहे. त्यावरून जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे. परवानगीचा खरा काय तोशी 1 दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे. गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे. अशी 1 दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी परवानगी दिली, मग काय चूक आहे. पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही फडणवीस साहेब काय संदेश राज्यात गेला. तुम्ही मान्य न्यायालय म्हणत होते, याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या, कारण ती परवानगी तुम्ही दिली. मनोज जरांगे पाटलांना मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करताना फक्त 5,000 आंदोलकांना घेऊन येता येईल अशी अट पोलिसांकडून घालण्यात आली. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 3,000 बसले, 5,000 बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले, त्याचं दुःख कोणी मानू नका. आपल्याला विजय खेचून न्यायचा. आझाद मैदानात जाणं, 5,000 जागेवर 25 लाख जाणं हा उद्देश नाहीये आपला. आपला उद्देश आहे 5,000 बसू नाही तर 2,000 बसू, आरक्षणाचा विजय घेऊन जायचा. आजचे बसलेले उठले की तुम्ही उद्या या, 1 दिवस लेट, परवा दुसरे या, हे सुरू आहे. ही चेन बंद पडू द्यायची नाही. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी ऐन गणेशोत्सवात आंदोलन सुरू केल्यावरून टीका केली जातीय. या टीकेचा समाचार घेताना त्यांनी सवालांच्या फैरी डागल्या. तेव्हा तुम्हाला दिसलं का की बाबा हिंदूचा सण आहे, सणात कशाला लाठीचार्ज करायचा, कशाला आहे बहिणीच्या डोक्या फोडायची. आता आम्हाला शिकवायला मुंबईला चाललेलं की गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्मांचे देव कळणार. तुम्हाला कळाले तर लक्ष्म्या बसल्या होत्या तवा. लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता, कारण लक्ष्मी कमी नाहीच तुम्ही नोटा. लक्ष्म्या बसल्या असून आय माय लक्ष्मीला हाणलं तुम्ही. तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतात की हिंदूचे सण असून मुंबईला चाललेत, आता म्हणणारे तवा कुठे गेलते. आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मराठ्यांनी शांतता आणि संयम बाळगावा असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय. जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.